मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना वडीगोद्री फाट्यावर जरांगेंचं स्वागत झालेलं आहे। पैठण मार्गे शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आज मुक्काम असेल। जरांगेंच्या ताफ्यात असंख्य गाड्या यात सहभागी आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। मनोज जरांगेंचं आंदोलन आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। आपण जर पाहिलं तर आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगेंचा हा जो चापा आहे तो आता वडीगोद्री या टी पॉइंट वर पोहोचलेला आहे। याच वडीगोद्री फाट्यावर ओबीसी आंदोलकांना देखील काही दिवसापूर्वी मनोज जरांगेच्या प्रतिस्पर्धी आंदोलन केलं होतं। या ठिकाणी मनोज जरांगेंचं हे तापा आता पोहोचलेला आहे आणि आता इथून ते शहागड जातील आणि शहागडून पैठण मार्गे अहिल्यानगर आणि शिवनेरीला आज त्यांचा मुक्काम असणार आहे। शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांचा मुक्काम असणार आहे आणि या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे, त्या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे अशीच मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे। जर मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर वापस येणार नाही, मुंबईतच जाऊन आझाद मैदानावरच आंदोलन करणार, उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय। या ठिकाणी जल्लोषात असं स्वागत जे आहे ते मनोज जरांगे पाटलांचं केलं जात आहे। आजच्या शिष्टमंडळ जे भेटीला येणार आहे सरकारचं, त्यावर काय चर्चा होती, तोडगा काय निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।